आम्ही सारे खवय्ये. नमस्कार, आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग कांगरे तुमचं स्वागत करतो. चॉकलेट खायला अजिबात वय लागत नाही. 2 वर्षाच्या लहान मुलापासून ते 80 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांना चॉकलेट आवडत असतं. मग ते कुठल्याही फॉर्म मध्ये असू दे, मग हॉट चॉकलेट असून दे, मग ते चॉकलेटचा बार असून दे, चॉकलेटचं डिझर्ट असून दे, किंवा चॉकलेट पासून केलेली एखादी इनोव्हेटिव्ह रेसिपी असून दे, त्या सगळ्या फॉर्म्स जे आहेत तर ते सगळे आपल्याला आवडत असतात. असा एकही व्यक्ती मी तरी आतापर्यंत पाहिलेला नाहीये भूतलावर की ज्याला चॉकलेट हा पदार्थ आवडत नाही. आता कसं आहे की आता लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आमिष जर दाखवायचं असेल तर चॉकलेट इज द बेस्ट ट्रिक. आय एम टेलिंग यू. एक एक्झाम्पल सांगतो. म्हणजे माझा एक मित्र आहे अमित परांजपे म्हणून. तर आता विचारायला कसं आहे की कधी कधी कामावरनं घरी जायला उशीर होतो, मग बायकोची चिडचिड होते, मग तिची चिडचिड होऊ नये म्हणून तो प्रत्येक वेळी असं काहीतरी असं चॉकलेटचा बार असून दे, नाहीतर चॉकलेटचं मफिन असून दे किंवा पेस्ट्री असून दे असं नेहमी कॅरी करतो. आणि आय एम टेलिंग यू त्याची बायको अजिबात त्याच्यावर चिडत नाही. तसंच लहान मुलांचं सुद्धा आहे. आता शाळा चालू होत आहेत आणि आता शाळा चालू झाल्यानंतर त्यांचा खाऊचा वार जेव्हा असतो तर तेव्हा त्यांच्या डब्यामध्ये असे खरं चॉकलेट मफिन नाईसली डेकोरेटेड किंवा चॉकलेट इक्लेअर वगैरे असे जर पदार्थ दिले त्यांचा अभ्यास सुद्धा चांगला होतो आणि ते आपला ऐकतात सुद्धा. अशाच काही इझी आणि क्विक रेसिपीज आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत. सो लेट्स गो टू किचन. आता लहान मुलांना शाळेमध्ये 2 सुट्ट्या असतात. एक असते मोठी सुट्टी आणि एक असते छोटी सुट्टी. तर मोठ्या सुट्टीमध्ये युजली सगळ्या स्कूल्समध्ये भाजी पोळी किंवा असं काही हेल्दी आहे कंपल्सरी असतं. आता छोटी जी सुट्टी असते त्याच्यामध्ये जस्ट अ क्विक बाईट, मग त्याच्यामध्ये एखादा लाडू दिला किंवा एखादं चॉकलेटचं काहीतरी एक्लेअर दिलं, मफिन दिलं, असे प्रकार आपण त्यांना देऊ शकतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं लहान मुलांना चॉकलेट हा पदार्थ प्रचंड आवडतो. सो वाय नॉट टू मेक समथिंग क्विक ॲट होम. आता घरी चॉकलेटचा रमबॉल्स वगैरे जे काय प्रकार आपल्याला पेस्ट्री शॉप्समध्ये मिळतात तर ते त्याच्याकडे बघून आपलं कुतूहल वाटतं की अरे हा प्रकार कसा करत असतील. काही रॉकेट सायन्स नाहीये. आज आपण 30 रेसिपी बघणार आहोत. आपली पहिली रेसिपी आहे चॉकलेट रम बॉल्स. लेट्स स्टार्ट मेकिंग इट. पण त्याआधी त्याच्याआधी घेतलं साहित्य जे आहे ते बघून घेऊ. व्हॅनिला केकचे तुकडे, व्हाईट चॉकलेट मेल्ट करून घेतले, डार्क चॉकलेट मेल्ट करून घेतले, चॉकलेट बटर आयसिंग, दूध, व्हॅनिला बटर आयसिंग ज्याच्यामध्ये थोडासा आपण रम इसेन्स घातलाय, आणि हे जे 4 जे आहेत तर वेगवेगळ्या कलरफुल स्प्रिंकल्स आहेत. आता हे स्प्रिंकल्स कशासाठी? कारण लहान मुलांना कुठलाही पदार्थ आपण जेव्हा देतो तेव्हा त्यांना आकर्षक वाटलं पाहिजे म्हणून त्याच्या डेकोरेशन म्हणून त्यांना आवडणारा असं आपण त्याला गार्निश करणार आहोत. आता हे जे व्हाईट जो स्पॉन्ज आपण घेतलेला आहे व्हॅनिला स्पॉन्ज, कसं होतं कधी कधी आपण केक घरी आणतो तो कन्झ्युम होत नाही त्या दिवशी आणि मग फ्रीजमध्ये तसाच ठेवला जातो. तो रॅप न करता आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि मग तो ड्राय होतो. ऍक्च्युली तो केक खराब झालेला नसतो पण तो ड्राय झाल्यामुळे आपल्याला तो परत खावासा वाटत नाही. मग त्याच्यामध्ये तो वाया जाऊ नये म्हणून काय करायचं तर आता हा जो केक जो आपण घेतलाय तर त्याचा आपण चुरा करणार आहोत. त्याच्यामध्ये आयसिंग्स घालून त्याचा एक असं डो काइंड ऑफ स्ट्रक्चर करून त्याला आपण राऊंड रमबॉल्सच्या शेपमध्ये त्याला रोल करणार आहोत आणि मग त्याला आपण चॉकलेटमध्ये डिप करून त्याला गार्निश करणार आहोत. लेट्स स्टार्ट द प्रोसेस. सगळ्यात पहिल्यांदा या बोलमध्ये या व्हॅनिला केकचे काही तुकडे घेतो मी. आता तुम्ही बघताय की हा जो केक जो आहे तर तो फ्रीजमध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे ड्राय झालाय. ड्राय झाल्यामुळे आपल्याला तो खावासा वाटत नाही. त्यामुळे त्याला असं क्रम्बल करायचं. आता रमबॉल हा जो प्रकार पेस्ट्री शॉप्समध्ये युजली मिळतो त्याच्यामध्ये रम ऍक्च्युली नसते, त्याच्यामध्ये रम एसेन्स वापरला असतो आणि तसाच रम एसेन्स आपल्या या व्हॅनिला बटर आयसिंग जे मी केलेलं आहे तर त्याच्यामध्ये वापरलंय मी. आता बटर आयसिंग कसं केलं तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला एक बाउल भरून जर बटर आयसिंग करायचं असेल तर साधारणतः 150 ग्रॅम बटर आणि त्याच्यामध्ये तुम्ही साधारणतः 225 ग्रॅम आयसिंग शुगर घेऊन त्याला क्रीम करा चांगलं अँड दॅट गिव्स यू अ फॅन्टॅस्टिक बटर आयसिंग. आता हे जे चॉकलेट आयसिंग जे आहे साधारणतः 1 चमचा घेऊ आणि हे व्हॅनिला आयसिंग ज्याच्यामध्ये मी रम एसेन्स सुद्धा घातलाय तर ते आयसिंग आपण साधारणतः 1.5 चमचा घेऊ. आता लिटरली हे आयसिंग जे आहे तर ते या केकच्या क्रम मध्ये आपल्याला मिक्स करायचंय दोन्ही हात वापरून. खूपच क्विक आणि इझी रेसिपी आहे. थोडासा फक्त पेशन्स तुम्हाला ठेवायला लागेल याच्या गार्निशिंग साठी. दॅट्स इट. कारण आता याचा डो केल्यानंतर तो डो आपण रोल करणार आहोत आणि त्याला फ्रीझरमध्ये थोडा वेळ ठेवणार आहोत. म्हणजे याचे राऊंड्स चांगले थंड झाले की आपण जे मेल्ट केलेलं चॉकलेट जे आहे तर त्याच्यामध्ये आपण डिप करणार आहोत आणि डिप करून परत त्याला सेट करायचंय फ्रीझरमध्ये जस्ट एक 1.5 ते 2 मिनिटं. दॅट्स इट. तर त्या डोला आता आपण राऊंड्स मध्ये डिवाइड करू.
या प्लेटवर ग्रीस प्रूफ पेपर म्हणजे बटर पेपर जो असतो तो मी घेतलाय. तर त्याच्यावर त्याचे गोल गोल राऊंड जे आहेत ते आपण करून त्याला फ्रीझरमध्ये 1.5 मिनिटं आपण ठेवणार आहोत. कुठलंही आता मेल्टेड चॉकलेट जे आहे तर मेल्टेड चॉकलेटमध्ये पटकन एखादा गार पदार्थ जर आपण डिप केला तर ते चॉकलेट त्याला पटकन पकडून त्याच्यावरती कोट करतं आणि तेच टेक्निक आपण या रमबॉल्समध्ये वापरणार आहोत. आता हे जे रमबॉल्स आपण रोल केलेले आहेत तर ते आपण आता फ्रीझरमध्ये ठेवू. पण त्याआधी आपलं चॉकलेट मेल्ट करण्यासाठी हे दूध जे आहे ते थोडंसं आपण गरम करून घेऊ. आणि हे बॉल्स आपण साधारणतः 2 मिनिटं फक्त फ्रीझरमध्ये ठेवू. आता मी डार्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेट याच्यामध्ये जस्ट एक चमचा दूध घालून त्याला गनाश करायचं आहे. गनाश फ्रेंच वर्ड आहे गनाश. जोपर्यंत त्याची थिन कन्सिस्टन्सी होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये दूध घालायचं आणि डिझायर्ड कन्सिस्टन्सी आल्यानंतर त्याला थोडा वेळ जस्ट रेस्ट करत ठेवायचं. जसं आपण डार्क चॉकलेट केलंय तसंच व्हाईट चॉकलेट सुद्धा मी असं पातळ करून घेतो. त्याचं स्व गनाश फॉर्म मध्ये त्याला मिक्स करून घेतो. तर व्हाईट चॉकलेटचं स्व गनाश आपलं झालेलं आहे. आय गेस तोपर्यंत आपले रमबॉल्स जे आपण फ्रीझरमध्ये ठेवलेले होते ते सुद्धा चांगले कडक झाले असेल. लेट्स गेट देम आउट. आणि हे जे बॉल्स जे आहेत तर ते असे या चॉकलेटनी टोटल आपण कोट करूयात. आणि हा जो काटा चमचा जो आहे तो असा चांगला चॉकलेटनी निथळून त्याला आपण परत त्याच प्लेटवर प्लेस करायचं. लवली. आता असं आपण त्याला चॉकलेटनी कोट केलंय तर असंच कोट केलेलं आता परत आपण फ्रीझरमध्ये ठेवू साधारणतः 1.5 ते 2 मिनिटं. आता हे रमबॉल्स तुम्ही चुकून फ्रीझरमध्ये ठेवले आणि तुम्ही जर त्याला विसरलात की आपण रमबॉल्स ठेवलेले आहेत तर मात्र काय होईल तुम्हाला सांगतो. त्याच्यावरचं चॉकलेटचं ग्लॉस जे आहे ग्लेज जे आहे ते टोटली निघून जाईल. त्यामुळे त्याला जास्त वेळ फ्रीझरमध्ये अजिबात ठेवायचं नाही. आता मी काय करणार आहे इथं मी एक पायपिंग बॅग घेतली आहे. ही जी ग्रीस प्रूफ पेपरची पायपिंग बॅग असते आणि त्याच्यामध्ये हे जे व्हाईट चॉकलेटचं गनाश आपण केलंय ते मी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि त्याचं आपण पायपिंग करणार आहोत त्या डार्क चॉकलेटवर. आणि आता आपण डार्क चॉकलेटमध्ये रमबॉल्स पाईप केलेले त्याच्यावर व्हाईट पायपिंग केलेलं आहे. मग त्याच्यावरती आपल्याला ब्राऊन कलरमध्ये काहीतरी पाहिजे. पण आता डार्क याचा स्व रंग डार्क चॉकलेटी आहे आणि त्या गनाशचा स्व रंग जो आहे तो डार्क ब्राऊन आहे. त्यामुळे या आयसिंगमध्ये व्हाईट आयसिंग ते आपण मिक्स करून त्याचा थोडासा मिल्क चॉकलेट इफेक्ट आपण करून घेणार आहोत. तुम्ही बघताय की याचा कलर जो आहे तो आता थोडासा फिका झालेला आहे. आणि आता या दुसऱ्या पायपिंग बॅगमध्ये आपण छोटं स्टार नोझल जे आहे ते घालून घेऊ आणि हे आयसिंगचं मिश्रण त्याच्यामध्ये घालू. चला आता रमबॉल्स जे आहेत ते आता परत फ्रीझर मधून बाहेर काढून त्याला आता गार्निश करू. आता आपण हे जे पिंक जे स्प्रिंकल्स आहेत तर ते जस्ट या रोझेटवर स्टिक करायचे आणि जांभळे जे आहेत ते या डिझाईनला वापरू. इथे जे क्रिस्टल्स दिसत आहेत तर त्याला शुगर क्रिस्टल्स म्हणतात. तर ते क्रिस्टल्स जे आहेत तर आता या प्रकारचे जे रमबॉल्स आपण केले तर त्याच्यावर आपण ते स्प्रिंकल करू कारण याच्यावर ते जास्त चांगले दिसतील. जस्ट थोडेसे आणि पिंक कलरच्या याच्यावर हार्ट. आता हे जे स्प्रिंकल्स जे आहेत ते जस्ट आपण त्याच्यात स्टिक करूयात. लवली. आपले रमबॉल्स तयार आहेत.
फॅन्टॅस्टिक गॉर्जस दे आर लुकिंग. आता एक काम करतो, हे सगळे रमबॉल्स जे आहेत ते या ग्रीन प्लेटवर अरेंज करतो. इन द मीन टाइम तुम्ही त्याचं साहित्य आणि कृती बघून घ्या. चॉकलेट रम बॉल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: व्हॅनिला स्पंज केक, मेल्टेड व्हाईट चॉकलेट, मेल्टेड डार्क चॉकलेट, चॉकलेट बटर आयसिंग, दूध, व्हॅनिला बटर आयसिंग आणि कलरफुल स्प्रिंकल्स. कृती: प्रथम एका बाउलमध्ये व्हॅनिला स्पंज केक कुस्करून घ्यावा. केक क्रम्बल मध्ये चॉकलेट बटर आयसिंग आणि व्हॅनिला आयसिंग घालून या मिश्रणाचे बॉल्स तयार करावेत आणि फ्रिज मध्ये 10 मिनिटं सेट करून घ्यावेत. दूध गरम करून त्यामध्ये डार्क चॉकलेट एकजीव करून डार्क चॉकलेट गनाश तयार करावं. अशाच पद्धतीने व्हाईट चॉकलेट गनाश तयार करावं. चॉकलेट रम बॉल्स डार्क चॉकलेट गनाश मध्ये घोळवून घ्यावेत. या रम बॉल्स वर व्हाईट चॉकलेट गनाशने पायपिंग करावं. कलरफुल स्प्रिंकल्सचं गार्निशिंग करून फ्रीजर मध्ये सेट करून चॉकलेट रम बॉल्स सर्व्ह करावेत. आम्ही सारे